UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काउंटर। ठाणे क्राईम ब्रांच युनिट 1 ताबा घेत असताना गोळीबार। सेल्फ डिफेन्ससाठी पोलिसांनी अक्षयवर गोळी झाडल्याची माहिती। आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून 3 राऊंड फायर केले। एपीआय निलेश मोरेंवर 1 गोळी झाडल्यानं गंभीर जखमी, उपचार सुरू। गुन्हा सिद्ध झालेला नसताना पैसे देऊन आमच्या पोराला मारलं, गोळ्या झाडा, आम्ही मरायला तयार। अक्षय शिंदेच्या आई वडिलांचा गंभीर आरोप। जे रुग्णालयात अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात येणार। शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवणार। आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूची विशेष तपास पथकाकडून चौकशी होणार। ठाणे पोलिसांकडून एसआयटीची स्थापना। आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांकडून तपास होणार। आरोपी अक्षयच्या पूर्व पत्नीने अत्याचाराची तक्रार केल्यावर त्याला चौकशीसाठी नेताना गोळीबार। पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी अक्षयवर गोळी झाडली। गृहमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद। आरोपीला कायद्याच्या चौकटीतून फाशी द्यायला हवी होती। कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरले। शरद पवारांचा ट्विट करत आरोप। आरोपी बंदूक हिसकावून घेईपर्यंत पोलीस झोपले होते का? ही निर्घृण हत्या। गृहमंत्री फडणवीसांना पदावर राहण्याचा अधिकार नाही। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आक्रमक। फाशी द्या बोलणारे विरोधक आरोपीची बाजू घेत आहेत, हे दुर्दैवी। पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी केलेल्या गोळीबाराचा तपास होणार। मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। बदलापूर प्रकरणातील शाळा भाजप आणि आरएसएसची संस्था होती। संचालक मंडळांना वाचवण्यासाठी हे सगळं केलं का? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी, नाना पटोलेंची मागणी। एन्काउंटर की आत्महत्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईल। आरोपीला बेड्या लावल्या होत्या का, ही बाब तपासणं महत्त्वाचं। बदलापूर प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया। आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर बदलापुरात महिलांनी पेढे वाटले, तर बदलापूरकरांनी रस्त्यावर फटाकेही फोडले। एन्काउंटरच्या घटनेनंतर सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल। आमच्या चिमुकल्यांना न्याय देणारा असा धर्मवीर हवा, असा पोस्टरवर उल्लेख। भाजप नेते हर्षवर्धन पाटील पितृपंधरवड्यानंतर मोठा निर्णय घेणार। तुतारी हातात घेण्याची कार्यकर्त्यांची सभेत हर्षवर्धन पाटलांना विनंती। मिस्टर संभाजी भोसले आता तुम्हाला राजा म्हणणार नाही। संभाजी भोसलेंनी त्यांची जात दाखवली, ते शाहू महाराजांचे वैचारिक वारस नाही। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आरोप। लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला खात्यात जमा होणार। जुलै आणि ऑगस्टमधील उर्वरित लाभार्थ्यांना पैसे मिळणार। मंत्री आदिती तटकरेंची माहिती। नंदुरबारमध्ये ई-केवायसी करण्यासाठी महिलांची रात्रीपासून बँकेबाहेर रांग। येण्या जाण्याचा खर्च परवडत नसल्यानं ग्रामीण भागातून तालुक्यात आलेल्या महिलांचा बँकेबाहेरच मुक्काम। पनवेल आणि दक्षिण पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार। जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार। कोकण, मराठवाडा, विदर्भात मुसळधारेचा अंदाज। बंगालच्या उपसागरात आणि म्यानमारच्या दक्षिण किनारपट्टीवर हवेची चक्रीय स्थिती निर्माण। इस्रायल आणि लेबनॉनमधील हेजबुल्ला यांच्यातील संघर्ष तीव्र। लेबनॉनवर इस्रायलकडून हल्ला। 182 जणांचा मृत्यू झाला, तर 400 जण जखमी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।